नमस्कार मित्रांनो, महेश मॅथ अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे. तर हा आपला पहिला व्हिडिओ असणार आहे. तर या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला मॅथ गणित हे कसे सोपे जाईल, मग तुम्ही त्यावर कशी मात कराल हे मी आपल्या या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ खास होणार आहे, तर तुम्ही लास्ट पर्यंत हा व्हिडिओ पहा. आता मी तुम्हाला गणित या विषयामध्ये खूप जणांना काही अडचणी असतात की गणित फार अवघड आहे, मॅथ जमत नाही. तर याचे काही कारणे असू शकतात. ही कारणे जर तुम्हाला समजली तर तुम्हाला गणित हा विषय फार आणि फार सोपा जाणार आहे. तर आपण सुरुवात करू. तर मी तुम्हाला काही बेसिक गणिताचे काही उदाहरणे देतो आणि काही महत्वाच्या गोष्टी सांगतो की ते तुम्हाला आत्मसात करणे फार गरजेचं आहे. जर तुम्ही त्या आत्मसात केल्या तरच तुम्हाला मॅथ गणित हे सोपं जाणार आहे. तर आपण सुरुवात करू आपल्या या नवीन युट्यूब चॅनलला, महेश मॅथ अकॅडमी. तर मी आता सुरुवात करतो. तर पहा, मॅथ शिकण्या अगोदर आपल्याला काही बेसिक माहिती असणे गरजेचं आहे. तर बेसिक माहिती आता आपण स्टार्ट करू की सम आणि विषम संख्या. सम संख्या कोणत्या आहेत? तर सम संख्या या, तर मी तुम्हाला आधी सम संख्येची व्याख्या सांगतो. समसंख्या ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असतो त्याला समसंख्या म्हणतात. तर सम संख्येचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. उदाहरण आहे 2, 4, 6, 2, 4, 6, 8, 10, 12 या समसंख्या आहेत. तर या समसंख्ये तुम्हाला आता संख्या तुम्हाला समजल्या आहेत. तसेच विषम संख्या पण असते. विषम आता विषम संख्या कोणत्या आहेत? तर विषम संख्या, आता त्याची मी तुम्हाला व्याख्या सांगतो. ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जात नाही किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 1, 3, 5, 7, 9 या संख्या आहेत, ह्या विषम संख्या आहेत. याला 2 ने भाग जात नाही. ज्या संख्येला 2 ने भाग जात नाही त्या विषम संख्या मानल्या जातात असे आपण समजू. तर विषम संख्या पहा, 1, 3, 5, 7, 9, 11, 13 अशा समसंख्या असतात. तर तुम्हाला सम आणि विषम संख्या यातील फरक समजलेला आहे. तर सम आणि विषम संख्या तर तुम्हाला समजल्या आहे, पण तुम्हाला आणखी गणितामध्ये एक रोमन अंक असतात. रोमन अंक, हे रोमन अंक समजणे तुम्हाला फार गरजेचं आहे. रोमन अंक आता मी तुम्हाला सांगतो. तर आपण पाहू, समजा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. आता आपल्याला रोमन संख्या कशा ओळखायच्या? समजा 1 ला काय, हे रोमन 1.
2 आहे हे, 3 आहे हे, 4 आहे हे, 5 आहे हे, 6 आहे हे, 7 आहे हे, 8 आहे हे, 9 आहे हे आणि 10 हे. तुम्हाला हे रोमन अंक जे आहेत तर हे तुम्हाला लक्षात ठेवणे फार गरजेचे आहे, कारण गणित या विषयामध्ये तुम्हाला रोमन अंक आले पाहिजेत. तुम्हाला मिनिमम 1 ते 100 पर्यंत सर्व मराठीमध्ये अंक माहिती पाहिजेत. कारण विद्यार्थ्यांमध्ये काही अडचणी आहेत, काही मुलं हे इंग्लिश मीडियम मध्ये शिकतात, त्यांना जर 74 किती विचारले तर ते थोडे गोंधळतात, कारण ते इंग्लिश मीडियम मध्ये शिकल्यामुळे त्यांना 74, 75, 76 हे अंक लिहिता येत नाहीत, कारण थोडा मराठीचा विषय त्यांना जमत नाही. कारण इंग्लिश मीडियम मध्ये इंग्लिश अंक इंग्रजी अंक शिकवले जातात, त्याच्यामुळे मराठीचा थोडा त्यांना त्रास होतो. तर तुम्हाला मराठी पण आली पाहिजे, मराठीचे अंक तुम्हाला समजले पाहिजेत. तर बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ठीक आहे. आता हे इंग्लिश, आता मराठीमध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हे तुम्हाला आलं पाहिजे, कारण नुसती इंग्रजी उपयोग नाही, तर इंग्रजी जे अंक आहे ते मराठीमध्ये तुम्हाला कळले पाहिजे. आता तुम्हाला अचानक 9 तुम्हाला 9 जर विचारलं, ठीक आहे, तर तुम्ही समजू शकता आता हे इंग्लिश मधलं 9 आहे आणि हे मराठी मधलं 9 आहे. ठीक आहे. आता जर तुम्हाला विचारलं 4, इंग्लिश मधले 4 हे आहे तर मराठी मधलं हे आहे, तर हे तुम्हाला समजणे फार गरजेचं आहे. कारण हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही व्यवहार अचूकपणे सांगू शकता. कारण प्रत्येक लँग्वेज ही आलीच पाहिजे, म्हणजे ती रोमन असो, इंग्लिश असो, मराठी असो, तुम्हाला मॅथ या विषयामध्ये हे फार गरजेचं आहे. चला, तर तुम्हाला आता या तर गोष्टी समजल्या आहेत, तर मी तुम्हाला आणखी काही महत्वाचे गणितातील काही महत्वाचे चिन्हे आहेत. गणितामध्ये काही महत्वाची चिन्हे आहेत. ते कोणते कोणते आहेत तर ते तुम्हाला समजणे फार महत्वाचे आहे. जर तुम्हाला हे गणितामधील काय चिन्हे जर समजली तर तुम्हाला गणित समजणे फार सोपे जाणार आहे. तर गणित सोपे जाण्यासाठी आता मी तुम्हाला काही चिन्हे सांगतो. हे स्वल्पविराम, स्वल्पविराम, हे स्वल्पविराम आहे. त्यानंतर कंस, 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 ठीक आहे. तर हे कंस आहे. पुढे बेरीज, तर हे बेरीजचं चिन्ह आहे. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा, बेरीज, याने बेरीज होते. हा कंस आहे, हा स्वल्पविराम आहे. वजा, वजाचं चिन्ह हे असं असतं, वजाबाकी.
वजा गुणाकार, गुणाकारचं चिन्ह हे असतं गुणाकार. गुणाकार झाल्यानंतर भागाकार, भागाकार. बरोबर, इक्वल, याला बरोबर बोलतात. बरोबर, हे चिन्ह तुम्हाला येणे फार गरजेचं आहे. हे जर चिन्ह तुम्हाला आली तर तुम्हाला गणित हे फार सोपं जाणार आहे. तर हे अगोदर कशाला काय बोलतात हे तुम्हाला समजले पाहिजे. आता हे चिन्ह का वापरतात? या चिन्हाचा अर्थ आहे बरोबर नाही, बरोबर नाही. ठीक आहे. आता हे चिन्ह कशासाठी वापरतात? तर हे चिन्ह पेक्षा लहान, पेक्षा लहान, लहान किंवा एखादी अंक आहे तर त्यापेक्षा लहान, मोठे, इतर द्यान. आता हे मोठे, हे चिन्ह मोठ्यासाठी वापरलं जातं, पेक्षा मोठे, पेक्षा. ठीक आहे. तर हे तर तुम्हाला समजलं आहे, लहान मोठे कुठं काय वापरायचं हे ज्यावेळेस मी तुम्हाला शिकवेल तेव्हा तुम्हाला समजेल. आता टक्केवारी, टक्केवारी ही टक्केवारी आहे. टक्केवारी, टक्केवारी. तर तुम्हाला मी तुम्हाला आता बोर्डावर सम, विषम संख्या, ठीक आहे, रोमन अंक असे भरपूर काही सांगितलेलं आहे. तर तुम्हाला हे समजले असेल. तुम्हाला हे जर माहिती असेल, हे जर तुम्ही जर हे आत्मसात केले तर तुम्हाला गणित फार सोपं जाणार आहे. तर आपण काही आता उदाहरणं घेऊ. तर पहा, तुम्हाला काही ट्रिक सांगतो, म्हणजे बेसिक नॉलेज देतो. तुम्हाला गणित येण्यासाठी 1 ते 100 पर्यंत अंक माहित पाहिजे. 1 ते 100 पर्यंत अंक माहिती पाहिजे आणि ते कोणत्याही भाषेमध्ये माहित पाहिजे, माहिती पाहिजे. तर हे मी का सांगत आहे? कारण नुसती इंग्रजी येणं फार महत्वाचं पण नाही आहे. तुम्हाला तुमची लँग्वेज पण आली पाहिजे. कारण तुम्ही ज्या वेळेस मार्केटमध्ये जाता, जॉब साठी जाता, तिथे इंग्रजी तर चालते, पण तुम्हाला प्रत्येक लँग्वेज आली पाहिजे. असं नाही झालं पाहिजे 75 म्हणजे किती, आता हे 75 आहे, तर मराठीमध्ये 75 कसे लिहिले जाते असे. ठीक आहे. तर हा घोळ होता कामा नये. जर हा घोळ केला तर तुम्हाला समजणार नाही. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला
वजा बाकी कशी करायची ते शिकवतो. समजा 85 आहे, ठीक आहे, आणि हे 15 आहे. तर 85 या अंकामधून 15 हे अंक जर मायनस झाले तर किती होतात? हे पहा, 5 5 मायनस 0, आतमधून एक मायनस झाला 70, बरोबर. तर किती आले? 70, ठीक आहे. आता पुढे समजा हे 15 आहे आणि हे 10 आहे, तर मायनस. आता 15 मधून 10 गेली, किती किती राहतील? 10 मधून, ठीक आहे, हे झाले 5, ठीक आहे. 5 राहतील ना, हे तर सोपे आहे, तुम्हाला समजलं. बेरीज समजा 25 किती झाले? 25 25 50, हे 5 5 10 झाला 0, आपल्याला 1 4 आणि 2 2 4 आणि 5 म्हणजे 50. पुन्हा काही लोक डायरेक्ट करतात, त्यांना काही नियम आहे, तुम्ही जर नियमानुसार केलं तर मग तर बरोबर येणार आहे. हे 5 5 किती होतात? 5 5 हे 10 होतात. तर कधी पण गणिताच्या नियमानुसार तुम्ही चाला. आता हे 10 आले, 5 5 10, तर आपल्याला काय करायचं? हे 0 इथं लिहायचं आहे, हा 0 इथं आला आणि हे 1 हातचा आला 1, म्हणजे 1 समजा इथं टाकला आपण हातचा 1, तर 2 आणि 2 4 आणि 5 म्हणजे 50. ठीक आहे. आता तुम्ही हे वजाबाकी आणि बेरीज शिकलेले आहेत ना. वजाबाकी मध्ये काही नियम पण असतात. मला आता समजा नियम सांगतो. समजा उदाहरणार्थ, ठीक आहे, मी पुढे सांगतो. आता वजाबाकी झाली, बेरीज झाली, भागाकार. भागाकार आपण शिकू, ठीक आहे. तर समजा हे 25 आहे आणि हे 5 आहे, तर तुम्हाला आता भागाकार करायचा आहे, तर तुम्ही कसे करणार? तर तुम्हाला हा एक आणखी एक गोष्ट सांगतो. तुम्हाला 2 ते 10 म्हणजे 2 3 4 3 3 9 3 3 12 जे काय आहे, म्हणजे 2 ते 10 पर्यंत तुम्हाला पाढे आले पाहिजे. फक्त 2 ते 10. तुम्ही जर हे पाढे पाठ केले, पुढे नाही केले, तरी तुम्हाला तुम्ही तुमच्या बुद्धीने ते तयार करू शकता. तर आता समजा 5, आता हे 25 भागिले 5, तर आपल्याला कसं भागाकार करायचा आहे? 5, तर 5चा पाढा बोलायचा आहे. 5 1 5, 5 5 25, म्हणजे उत्तर किती आलेले आहे? 5. आणखी एक घेऊ, 9. आता 9 भागिले 3 आहे, तर आपल्याला भागाकार करायचा आहे. तर उत्तर काय येणार आहे? 3 1 3 3 3 9, हे आपलं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. आता भागाकार झाला. आता बरोबर, हे कुठं वापरलं जातं? बरोबर, हे गणिताचा नियम आहे. हे बरोबर म्हणजे अचूक उत्तर येतं.
उदाहरणार्थ 1+3+1, तर बरोबर उत्तर काय असणार आहे? 5. ठीक आहे. तर हे बरोबर ते ज्यावेळेस आपण हे चिन्ह लिहिता तर हे त्या ठिकाणी असं वापरलं जातं. बरोबर. सोपी संकल्पना आहे. मी तुम्हाला फार सोप्या भाषेत शिकवत आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला फार गरजेचं आहे. तर हे तुम्ही जर शिकलात तर तुम्हाला छान प्रकारे गणित येऊ शकते. तर तुम्ही आजच्या या माझ्या व्हिडिओमध्ये काय शिकलात? समसंख्या. आता हे पहा, 7 आणि 4. तर यात समसंख्या आणि विषम संख्या कोणती आहे? तर 7 ही विषम संख्या आहे. ठीक आहे. आणि 4 ही समसंख्या आहे. तर आपली व्याख्या काय होती? की समसंख्या म्हणजे ज्या संख्येला 2 ने भाग जातो किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असतो त्याला समसंख्या म्हणतात. आणि विषम संख्या काय? तर ज्या संख्येला 2 ने भाग जात नाही किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 असतात. ठीक आहे. त्यास विषम संख्या म्हणतात. आता तुम्ही म्हणता हे समसंख्या आणि विषम संख्या संबंध फार अवघड आहे. तर काही अवघड नाही. तुम्ही कसं समजा? आता तुम्हाला सांगतो उदाहरणार्थ 13. आता 13 सांगा ही समसंख्या आहे का विषम संख्या आहे? तर तुम्हाला काय बोललो होतो की 2 ने भागायचे. समजा भागाकार तुम्हाला भागाकार आता शिकवलेलं आहे. समजा 2. तर आपण 2 ला भागू. 1 2 एकूण 12. 12 झालं ते 1 उरलाय. मग 1 ला कसं भागायचं? तर ही विषम संख्या आहे. जर समजा तिथे जर समजा 12 असते. 12 संख्या कोणती आहे? विषम आहे का सम? मग 2 बोललो. तर 12 ही समसंख्या आहे. तर कारण भाग जातो 2 ने. 1 2 एकूण 12. आणि जसं आता बोललो मी 13. 13 भागिले 2. आता 13 ला जर भागाकार केला तर नाही जाणार. 1 2 एकूण 12. तरी पण 1 उरतोय. 1 उरतोय. मग 1 ला कसं भागणार? तर हे असं तुम्ही समजून घ्या. काही अवघड नाही. तुम्हाला हे येणं फार गरजेचं आहे. तर तुम्हाला मी रोमन अंकाचं पण काही विचारलं होतं. जर अचानक तुम्हाला समजा 8 आता हे 8 आहे. तर रोमन अंकामध्ये 8 कसं लिहायचं? तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्ही कसं लिहाल? व्ही हे असं हे झाले 8. बरोबर. 5. तुम्हाला जर कोणी विचारलं रोमन अंकामध्ये 5 कसे लिहावे? 5. तर हे व्ही असं लिहायचं. तर हे रोमन ह्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे. आता कंस. आता मी तुम्हाला थोडं कंसाविषयी माहिती देतो. आता समजा कॉमा कुठे वापरला जातो? तुम्हाला आधी सांगितलं होतं स्वल्पविराम. ठीक आहे. स्वल्पविराम असतो. ठीक आहे. तर हे कुठे वापरला जातो? समजा आता आता तुम्हाला समजा पाडे लिहायचे ते जर तुम्हाला अंक लिहायचे अजून समजा 1 2 3 4 5 असं लिहिलं तर कुणाला वाचायला लावलं तर ते काय बोलतील? 12,345. नाही असं बोलतीलच ना. पण तुम्ही जेव्हा कॉमा लिहिता 1 2 3 4 5 6 7 तेव्हा हे छान दिसतं. म्हणजे तुम्हाला अंक सांगताना काही अडचण येत नाही. तेव्हा हा स्वल्पविराम याला कॉमा म्हणतात. ठीक आहे. तर हा कॉमा या ठिकाणी वापरला जातो. तसेच विषम संख्या. ठीक आहे. आपण मला सांगितलं विषम संख्या कोणत्या आहेत. तर बघा जसं 1 3
7 5 9, ठीक आहे. अशा ह्या विषम संख्या ही कॉमाचा इथे उपयोग होतो. तर कॉमा कुठं वापरायचा हे जेव्हा तुम्हाला समजलं तर तुम्हाला गणित फार सोपे जाणार आहे. तर आता कॉमा, आता तुम्हाला कंस, ब्रॅकेट, कंसला ब्रॅकेट बोलतात. हे कंस आहे, हे कंस गणितात कुठं वापरायचं असतं तर हे तुम्हाला सांगतो. आता उदाहरणार्थ समजा 1 + 2, ठीक आहे, कंस 1 - 2 कंस. हे ज्यावेळेस मी तुम्हाला शिकवणार आहे त्यावेळेस तुम्हाला हा कंस कुठं कुठं वापरावा लागतो आणि तो वापरल्याने काय होतं हे तुम्हाला मी सगळं समजून सांगतो. पुढे आता बेरीज, बेरीज तर तुम्हाला माहित आहे. बेरीज हे चिन्ह वापरलं तर बेरीज होणार, हे वापरलं तर वजाबाकी होणार, ठीक आहे, हे वापरलं तर भागाकारच होणार, बरोबर. आणि बरोबर इक्वल, बरोबरचा अर्थ इक्वल, इक्वल शेवटची ते म्हणजे बरोबर उत्तर काय आलेलं आहे. लहान, आता पेक्षा लहान, पेक्षा लहान आणि पेक्षा मोठे. तर हे पण मी तुम्हाला ज्यावेळी शिकवणार आहे त्यावेळेस मी तुम्हाला हे सगळं समजून सांगतो की हे कुठं कुठं वापरलं जातं. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ही कन्सेप्ट समजणे फार गरजेचं आहे. जर तुम्ही ही कन्सेप्ट जर समजली तर तुम्हाला गणित फार आणि फार सोपे जाणार आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगत होतं की ह्या गोष्टी तुम्ही आत्मसात करा. तर ह्या गोष्टी तुम्हाला परफेक्ट तुमच्या माइंडमध्ये, डोक्यामध्ये जर फिट बसल्या तर तुम्हाला गणित हे फार सोपे जाणार आहे. तर काही अवघड नाही. तर आपण आजचा व्हिडिओ इथे थांबू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी गणिते कसे सोडवायची, सॉल्व्ह करायची ते शिकवणार आहे. थँक्यू. माझा व्हिडिओ धन्यवाद.